त्याचेच कामं झाले असते तर 60 वर्षापूर्वीच आम्हाला आरक्षण मिळालं असतं आणि आम्ही कुणबी झालो असतो. या आमच्या छक्क्याच्या अवलादी निघाल्या म्हणून आम्हाला लढाई करायला लागलेली आहे. मराठ्याचा सोट्या दाखवावा लागतोय. अण्णासाहेब जावळे पाटील तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. आणि म्हणून एवढ्या संख्येवर भागवू नका. मला बोलायचं बरंच काही आहे परंतु मी ते आज बोलणार नाही, कारण तुम्ही संख्या आज मला कमी दाखवलेली आहे. घराघरातल्या मराठ्याला जागा करा. जर तुम्ही आता जर जागे नाही झालो तर लक्षात घ्या तुमच्या पोरांशी साधेगाराने झाले. इथून पुढे पोलीस मध्ये नोकरी लागणार नाही, मास्तर सुद्धा पोरग होणार नाही, तुमचं चपराशी सुद्धा होणार नाही. 95% मार्क्स जरी घेतले तरी त्या पोराचा नंबर इंजिनिअरिंगला मेडिकलला अजिबात लागणार नाही. कलेक्टर होणार नाहीत, एसपी होणार नाहीत, आपल्या पोरांना शिष्यवृत्ती मिळणार नाही, आपला समाज शिक्षणापासून दूर जाईल. आम्ही फीस भरायची. आमच्या बापानं रात्रंदिवस शेतामध्ये काबार कष्ट करून कांद्यावर पैसे देऊ, सोयाबीनवर देऊ, कशावर ह्याच्यावर देऊ, द्राक्षावर पैसे देऊ, या आशेनं शेती पिकवण्यासाठी कर्ज करायचं. तो कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या आणि आमच्या पोरानं 95% मार्क घेतले तरी नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या करायची. ही आज आमच्या मराठ्यांची अवस्था झालेली आहे. इथून पुढे आमच्या मराठ्यांच्या पोरांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून मी संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आव्हान केलं, तुम्हाला आत्महत्या करायच्या आहेत ना. आतापर्यंत 4,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. 4,500 शेतकरी मला जर भेटले असते तर मी त्यांना सांगितलं असतं समजावून, तुला मरायचं ठरलंय ना पक्क, चला ओके मरा, पण एक काम करा, फाशी घेऊन विषारी औषध पिऊन मरू नका, पैसे घालवून मरू नका, एक 10-5 छद्यासारखे कापूर मारा, त्याला मराठा म्हणतात. म्हणून तुमच्या येवल्यात सुद्धा कुणाला आत्महत्या करायची असली तर मला जरा मोबाईल करीत जावा, मी सांगतो काय करायचं ते. आता हत्या करायला शिकलं पाहिजे. तुम्ही एवढं काय संजय समाशे घाबरताय? येवल्यातले मराठे जरी नाही आले तर संबंध महाराष्ट्रातले मराठे तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला या ठिकाणी मारहाण सुरू झाल्याबरोबर मी पहिल्यांदा गृहमंत्र्याला फोन केला. मी म्हणलं बुटक्या तुला लाज वाटली पाहिजे, मराठ्याच्या पोराला तिथं मारल्या चाललंय. तिचा कोण एसपी पडवळ, त्या पडवळलाही मी फोन केला होता. पगारी आमच्या घ्यायच्या आम्हालाच मारायचं. आमचे लोक काही टाके दरोडे घालायला आले होते? अरे आमचा हक्क मागायला आलेले होते की तुम्ही जास्त भावानं बियाणं विकताय, आम्हाला ज्या भावामध्ये बियाणं ज्या भावात आहे त्याच भावानं आम्हाला बियाणं पाहिजे, ह्या हक्काची मागणी घेऊन शेतकरी आंदोलन करतायत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज. तर ह्या बारक्या चाललर चिल्लर पोलिसाचा दोष नाही हो. अडचण एक आहे की आपल्या अवलादी नीट नाही. मला सांगा, पोलीस मध्ये भरती होण्यासाठी छाती मोजली जाते, उंची मोजली जाते, त्याची रनिंग मोजली जाते. आर पाटील नावाचा प्राणी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसाचा बॉस. त्याची उंची आहे का? अजिबात नाही. छातीमध्ये भरत नाही, रनिंग तर करूच शकत नाही. आणि ही येडे कॉन्स्टेबल उगाचच बिनकामाचं गरीब लोकांना बघून ठोकायला सुरू करतात. एखादं जर टिबल शीट चाललं असलं तर जणू काही जण पाकिस्तानची बॉर्डरच क्रॉस केली. लायसन आहे का? इंडिकेटर लाईन लावले का? पुढे फोकस आहे का? बल्ब कुठला घातला? मॉडेल कुठला आहे? कुणाकडून गाडी घेतली? कुणाच्या नावावर आहे? एवढे प्रश्न त्याला विचारले जातात की ते माणूस पागल होऊन जाते. पुन्हा शेवटी म्हणणार 100 रुपयाची पावती फाडतो, नाहीतर पुन्हा हळूच म्हणणार पावती फाडायची नसली तर 50 दे. ही म्हणते साहेब माझ्यापाशी 10 रुपये आहेत, 10 रुपयाची केळं घ्या.
बी आपलं केळं खातात त्यांनी. कारण त्यांच्याही हातात काही नाही. तुम्ही त्या कॉन्स्टेबलला जर विचारलं तू का पैसे घेतो, तो म्हणतो पीआय मला हप्ता मागतो. त्या पीआयला विचारलं तू का मागतो, मला एसपी हप्ता मागतो. एसपीला विचारलं तू का मागतो, मला गृहमंत्री मागतो. गृहमंत्र्याला विचारलं तू का मागतो, मला निवडणुकीत लोकांना पैसे दारू वाटावे लागते म्हणून मागतो. म्हणजे गणित कुठं आलं, आपल्यावर गणित आलं. लक्षात घ्या, चूक आपली आहे. चूक आपली आहे. जरा डोके ठिकाण्यावर ठेवून आपण वागलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कधीही जातीवाद केला नाही. जर मराठ्यांनी जातीवाद केला असता तर छग्या भाजपालाच मुंबईत इकीत बसला असता. लक्षात घ्या, मंत्री झाला नसता. अण्णासाहेब जावळे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे भाजपाला विकणाऱ्या, दूध विकणाऱ्या या टकल्याला आम्ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं, ते मराठ्यांनी केलं. त्याची उपकाराची फेड ही अवलाद अपकारानं फेडायला लागलेली आहे. आणि म्हणून असे जे पिसाळलेलं कुत्रं असतं बघा एखाद्या गावामध्ये, एखादं कुत्रं पिसाळलं तर ते प्रत्येकाला चालतं. दररोज माणसं मारायला लागतात, 14 इंजेक्शन घ्यावी लागतात. मग पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त कसं करतात लोक गावातले? अख्ख्या गावातले लोक एकत्रित येतात आणि ते कुत्रं ताणू ताणू मारतात. तसं या पिसाळलेल्या कुत्र्याला तुम्ही ताणू ताणू नाशिक मधून हाकालून द्या. धुळ्यामध्ये जाऊ द्या, धुळ्यातले मराठे हुशार आहेत. धुळ्यातले मराठे तुमच्यासारखे नाही, फार हुशार आहेत. ते बरोबर अनिल गोटेलाच निवडून देते. अनिल गोटे धनगर समाजाचा आहे, तरी त्या ठिकाणच्या मराठ्याचे कामं करतो. हे छगन भुजबळसारखा जातीवाद करत नाही. आता तुम्ही 200 किती सांगितलं, 257 नाही, आता भरती अशी झाली 450 जाती ओबीसी मध्ये आहेत. किती देशामध्ये 450 जाती ओबीसी मध्ये आहेत. त्याच्यात एक माळी जात. आणि हा म्हणतो मी ओबीसीचा नेता, समता परिषद. त्याला दाखवू याची समता योग्य वेळेस आल्याच्या नंतर. पण ते तुम्हाला पेटून उठावं लागणार. आणि म्हणून पत्रकारांनी बातम्या पैसे घेऊन छापा. आता तुम्हालाही पेपर चालवायचे असतात, पैसे लागतात, मला माहित आहे, कारण मीही पेपर चालवतो. काय पेपर त्याच्याशिवाय चलत नाही. पैसे आमच्याकडे तर काय नाही, आम्ही काही देऊ शकत नाही. आमच्याकडे फक्त केस आहेत, बाजूला देऊ शकतो. पैसे छगूकडे आहेत, ते डुप्लिकेट नोटा छापलेले सगळे. म्हणून आम्ही तुम्ही छापावंच असा आग्रह काही करीत नाही. कारण तुम्ही बातम्या काय छापतात ते मला माहित आहे. तुम्ही बघा, अनेक पेपरच्या हेडिंग बघायच्या, त्या हेडिंगवर वरी लिहिलेलं असते माधुरी दीक्षितला 4था महिना लागला. आयला आमच्या पोरांनी एका पोराने 4 पोरी गाभण केल्या तरी त्याची बातमी लागत नाही. आपण माधुरी दीक्षित मध्ये तेवढं काय आहे, तुम्हाला काय छापायचं ते छापा. ही लोकशाही आहे. आणि आम्ही कुणाच्या बापाला भेट नाही. माझ्यावर 46 वॉरंट आहे सध्या. वॉरंट म्हणजे अटक वॉरंट. आता इथं पोलीसवाले आहेत, मी ह्यांना काही बोलत नाही. मुख्यमंत्र्याला मी चॅलेंज करतो की अण्णासाहेब जावळेला फक्त अटक करून दाखव. अण्णासाहेब जावळे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कारण मी सतत सांगत असतो, मराठी एसडी गाडी सारखी आहे. 100 किक मारलं तर चालू होत नाहीत, पण एकदा जर किक बसली तर मग मुंबई, दिल्ली, सोनिया गांधीच्या घरापर्यंत जाऊन पुन्हा वापस येण्यासाठी. पण ती एसडी पेटली पाहिजे. म्हणून या ठिकाणचे जे मराठ्याचे वेगवेगळ्या पक्षातले नेते असतील त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे. यशवंतराव चव्हाणापासून आपले मुख्यमंत्री झाले.
खरोखरच आज मराठ्यांच्या पोरांची अवस्था, मराठ्यांची अवस्था काय आहे, शेतकऱ्यांची अवस्था काय आहे, याचा जर विचार जर केला तर अतिशय दयनीय अवस्था आहे. अतिशय दयनीय अवस्था आहे. जर एखादं काही जर झालं, आजारी जर एखादा माणूस पडला तर त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय नाही. परभणी जिल्ह्यामध्ये मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली आमच्या जिल्हाध्यक्षांना माहिती काढली, 165 महिलाचे ऑपरेशन झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना लेकरं झाले. ऑपरेशन झाल्यावर कसं काय लेकरं झाले असतील? म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये 40% वाले डॉक्टर आहेत. आणि आमचे 95%, 96%, 97% मार्क्स घेतलेले पोरं चपराशी सुद्धा होऊ शकत नाहीत. म्हणून आज आमच्या पोरांच्या मध्ये शिक्षणाबद्दल नैराश्य. पाठीमागे छगननं पत्रकार परिषद घेतली पंढरपूरला, त्याच्या अगोदर घेतली पुण्याला. पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळनं सांगितलं की कुणबीचं कुठलंही तिकीट असलं तर मराठा कुणबी जर असेल तर त्याला अजिबात कुठल्याही पक्षानं तिकीट देऊ नये, दिलं तरी कुणी निवडून देऊ नये. तिथं ओबीसीचाच दुसरा असला पाहिजे, कुणबी मराठा असलेल्या माणसाला निवडून देऊ नका. एवढं छगन भुजबळचा आम्ही काही बांध रेटलाय. छगन भुजबळनं एवढं विरोध करायची काही गरज नाही. आणि छगूला माहित नाही मराठा सहनशील आहे. मराठा समाज हा सहनशील समाज. जेवढं सहन होता करता येतं तेवढं करतो, परंतु सहनशीलतेच्या पलीकडे जर गेला तर पुन्हा मराठा त्याला कच्चं सोडत नाही, हे लक्षात. म्हणून मी सतत सांगत असतो की या ठिकाणी जेवढे मराठ्याचे नेते आहेत, वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील, काँग्रेसमध्ये असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील, बीजेपीमध्ये असतील, शिवसेनेत असतील, कुणी मनसेत असतील, कुणी रिपब्लिकन पार्टीत असतील, त्या सगळ्या मराठ्यांनी एकदा ठरवलं पाहिजे. तुम्ही तर पैशावर किंवा नाही तर पवार साहेबांनी सांगितले म्हणून ऐकलं, अजितदादांना बोलले म्हणून ऐकलं, आर पाटलांनी खांद्यावर थाप मारली म्हणून ऐकलं. निवडणुकीच्या काळात आर पाटील, शरद पवार सगळेच हात मारित असतात आणि पुन्हा तेल लावून मारित असतात. 5 वर्ष लक्षात घ्या. पुन्हा तुमची त्यांची